नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राजकारणात सध्या एका चर्चेने वादळ उठलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आतापर्यंत अनेक तर्कवितर्क लावलेले जात होते. पण आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक खुलासा केलेला आहे. ज्या विमानात अजितदादांचा अपघात झाला त्या विमानात मी स्वतः प्रवास केलेला होता असं म्हणत फडणवीसांनी काही धक्कादायक गोष्टी समोर आणलेल्या आहेत. नक्की काय घडलं होतं त्या दिवशी? फडणवीसांनी कोणता मोठा खुलासा केला आहे? जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान अपघात झालेला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता. तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले जात होते. पण प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार लँडिंगच्या वेळी विमानाचा अँगल चुकला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या अपघाताचे CCTV फुटेज आणि AI व्हिडिओ हे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितुरमारे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठा खुलासा केलेला आहे. ते म्हणतात की अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झालेला होता. या अपघातामध्ये अजित पवारांसह यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली होती. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. बारामतीच्या धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि हे विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनीला धडकल्यानंतर घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर काही जणांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघातावर शंका उपस्थित केलेली होती तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावर अपघातावर शंका उपस्थित केलेली होती. विमान हवेत अचानक तिरकं कसं झालं? मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम असावा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केलेली होती. विमानात बॉम्ब होता का अशी शंका येते असं म्हणत अपघाताची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली होती. अमोल मिटकरी यांनी देखील या विमान अपघातावर शंका उपस्थित केलेली आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी मोठा खुलासा केलेला आहे. पहिली गोष्ट अशी आहे की अजितदादांचा जो काही दुर्दैवी अपघात झाला आहे त्यामुळे सर्वच लोक शॉकमध्ये आहेत. कोणाचं दुःख कमी आहे आणि कोणाचं दुःख जास्त आहे असं म्हणता येणार नाही. पण मला वाटतं त्यांच्या कुटुंबाइतकं दुःख कोणाला असूही शकत नाही. पण या अपघातामुळे सर्वजण दुःखी झालेले आहेत. हा जो अपघात घडलेला आहे त्याची DGCA मार्फत चौकशी सुरू आहे. आपण CID चौकशी सुरू केलेली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला विनंती आली की याची CBI चौकशी झालीच पाहिजे. शेवटच्या आपल्याला सत्य कळायलाच पाहिजे. चौकशी सगळ्या गोष्टीची सुरू आहे. त्यामुळे आता चौकशीमधून काय समोर येतं आहे त्याची वाट पाहिली पाहिजे. कोणाच्या मनात शंका असू नये म्हणून मी नाही, मात्र शंका योग्य ऑथॉरिटीकडे व्यक्त केलेली पाहिजे. DGCAकडे शंकेचं पत्र द्यावं किंवा आमच्याकडे द्यावं, आम्ही ती DGCAला देऊ. प्रत्येक शंकाचं उत्तर मिळालं पाहिजे. चौकशीची मागणी करणं चुकीचे नाही. केंद्र आणि DGCAला यात लपवण्यासारखं काही नाही असं मला वाटतं. VSR कंपनीच्या विमानातून देशभरातील जवळपास सर्वच नेते प्रवास करतात. पण दादांचा अपघात झाला त्या विमानात मी स्वतः 4 ते 5 वेळा प्रवास केलेला आहे. अजितदादांना अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल अशा पद्धतीने कुणीही वागू नये असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच एक अपघात होता की घातपात? यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.